अजित पवार यांच्या विमान दुर्घटने प्रकरणीच पुढची अपडेट आहे। विमान दुर्घटने प्रकरणी सीआयडी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। आज दुपारी 3 वाजता सीआयडी पत्रकार परिषद घेईल। विमान अपघाताच्या तपासाबाबत सीआयडी माहिती देण्याची शक्यता आहे। एकीकडे रोहित पवार आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांच्या विमान दुर्घटने प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। दुसरीकडे सीआयडी या प्रकरणी आज पत्रकार परिषद घेणार आहे। दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। तर या पत्रकार परिषदेमध्ये सीआयडी नेमका कोणते मुद्दे मांडते, तपासासंदर्भातली माहिती दिली जाते का, तपासात सीआयडीला आतापर्यंत काय काय आढळलंय, प्रथमदर्शनी सीआयडीचं नेमकं काय म्हणणं आहे, या सगळ्याची उत्तरं आज मिळतात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर महिना आता जवळपास उलटत आलेला आहे अजित पवारांच्या दुर्घटनेला। दुर्घटनेमध्ये अजित पवारांच्या झालेल्या मृत्यूला सीआयडी आज पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणणार, कोणते मुद्दे मांडणार, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे रोहित पवार आक्रमक झालेले आहेत। आधी मुंबईमध्ये मग बारामतीमध्ये व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल व्हावी यासाठी रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली। बारामतीमध्ये बारामतीकर प्रचंड आक्रमक झाले। पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देण्यात आला आणि त्यानंतर आता सीआयडी पत्रकार परिषद घेते। या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जाऊ शकतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काही कारणास्तव ज्ञानेश्वर यांचा संपर्क तुटलेला आहे, मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ज्ञानेश्वर यांच्याशी पुन्हा एकदा आपला संपर्क जोडला गेलेला आहे। आपण या संदर्भातले अधिकचे तपशील ज्ञानेश्वर यांच्याकडून घेऊया। ज्ञानेश्वर, सीआयडीची आता 3 वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे। आपण पाहिलं असेल की मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं रोहित पवारांनी जी आक्रमक प्रतिक्रिया आणि भूमिका घेतलेली होती त्याचाच हा परिणाम म्हटला जातोय। आजही बारामतीमध्ये रोहित पवारांनी सीआयडीच्या बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते। सीआयडी या तपासात कशा पद्धतीनं दिरंगाई करते किंवा टाळाटाळ करते अशा पद्धतीचा सूर आपल्याला रोहित पवारांचा बघायला मिळालेला होता। आणि याच सगळ्या मुद्द्यांना घेऊन विमान अपघाताच्या संदर्भानं सीआयडीनं आज 3 वाजता पत्रकार परिषद असल्याचा जो निरोप आहे तो पाठवलेला आहे। आणि याच पत्रकार परिषदेत कुठल्या या सगळ्या विमान अपघाताच्या प्रकरणाच्या संदर्भानं सीआयडी कडून आतापर्यंत झालेल्या तपासातले मुद्दे जाहीरपणे सांगितले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अनेक प्रश्न, अनेक शंका या निमित्तानं उपस्थित केल्या जात आहेत। रोहित पवार आणि त्यांचे सहकारी अत्यंत आक्रमक पद्धतीने पोलिसांमध्ये किंवा विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये देखील कशा पद्धतीने भूमिका मांडतात हे आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतोय। आणि याच सगळ्या संबंधानं ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत, जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, याच सगळ्या प्रश्नांना आज सीआयडीची जेव्हा पत्रकार परिषद या ठिकाणी होणार आहे पुण्यात पाषाण रोडला सीआयडीच्या ऑफिसमध्ये, तेव्हा आपल्याला मिळू शकतं। नाही खरंच ज्ञानेश्वर, त्यामुळे या सीआयडीच्या कार्यालयामध्ये जी पत्रकार परिषद पार पडेल, नेमकं सीआयडी कोणते मुद्दे मांडते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।